शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. आकाश पाताळ एक करू प्रकरणामध्ये कोणाचा बाप असेल तरी शोधून काढू. अजित पवारांच्या अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये त्यांचा हल्लाबोल. कर्नाटककडून महाराष्ट्राची मानहानी करण्याचा प्रयत्न. दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर. 0 FIR वरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली. जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा. फडणवीस 6 महिन्यात घरी जातील असं खरात म्हणाला. भर विधानसभेत आव्हाडांच्या दाव्याने खळबळ. भोंदूबाबा खरातचा पेन ड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाणार. पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर देखील होऊ शकतो. विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा. खरातकडून पत्रकार बाळू तुपेंची पहिली हत्या. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा, अन्यथा पुरावे नष्ट होतील. खरातच्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांची कसून चौकशी करा. आव्हाडांची विधानसभेत मागणी. मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी खरातकडे अघोरी पूजा केली. हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. तर खरातवर प्रामाणिक कारवाई केल्यास डझनभर मंत्री अधिकारी तुरुंगात जातील. सपकाळांचा दावा. पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा सनसनाटी आरोप. अजित पवारांचं पद मिळवण्यासाठी घराबाहेर काळी जादू करण्यात आली. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी. अंगठा कापला. यामागे कोण? तपास व्हावा. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा निशाणा. भोंदू खरातची 9 तासांपासून SIT कडून चौकशी सुरू. SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये गोपनीय ठिकाणी भोंदू खरातची SIT चौकशी. भोंदू अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरानजीकच्या विकास कामांसाठी 1.5 कोटींचा निधी. भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावलांकडून निधी मंजूर. भोंदू खरातच्या प्रश्नावर मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर देणं टाळलं. तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावलांकडून खरातच्या मंदिराशेजारील विकास कामांसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर. प्रश्न विचारताच रावल उत्तर न देताच निघून गेली. भोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल. खरातने गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार. आपल्याकडे दैवी शक्ती कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातने धमकी दिली. FIR मध्ये उल्लेख. अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वी मध्ये गणितासह 2 विषयात नापास. 10वीत केवळ 35% मिळाल्याचं उघड. शाळेच्या नोंदीमध्ये लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर. भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांचीही चौकशी होणार. सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. रोहित पवारांचा थेट आरोप. दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेलांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्याबाबत आयोगाला पत्र. रोहित पवारांचा मोठा दावा. तर सुनेत्रा पवारांना माहिती नसताना आयोगाला पक्षासंदर्भातील नियम बदलाचं पत्र दिलं. राजकारण भंगाळ. सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी. रोहित पवारांचा सल्ला. देशभरात लॉकडाऊन. इंधन संपल्याची अफवा. पेट्रोलसाठी पहाटेपासून नागरिक रांगेत. नागपूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, भंडाऱ्यासह राज्यभरात पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. पोलीस सुरक्षा तैनात. घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी कायम. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि वितरणातील दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी. अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक सुरू. पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू. TMCचा बैठकीवर बहिष्कार. चर्चेला अनुपस्थित. अमेरिकेकडून पाकिस्तानमार्फत इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव. चर्चेची जागा निश्चित केली जाणार. रॉयटर्स वृत्तसंस्थेची माहिती. राज्यभरातील पोस्ट ऑफिस बॉम्बनं उडवण्याची धमकी. धुळे, बीड, नंदुरबारमधील पासपोर्ट कार्यालयाला धमकीचा मेल. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई महानगरपालिकेकडे इच्छामरणासाठी 40 जणांचे अर्ज सादर. दिल्लीमधील हरीश राणाच्या इच्छामरणानंतर मुंबईतूनही अर्ज. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणाचे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.